पुढे ना पुढे. बसून घ्या. वेलकम सर, वेलकम मॅम. पुनश्च एकदा सर्वांतर्फे तुम्हाला हॅपी टीचर्स डे. थँक्यू सर. सो आपण कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती कॅमेरा आणि लाईट्सचं पूजन करून करूया. विनंती असेल सर आणि मॅमला मी लाईट्स आणि कॅमेराचं पूजन करू. बघा ना पुढे त्यांचं जाऊ दे. हा जा तुम्ही जा. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आणि आपण खरं तर फोटोआर्टिव्ह जे काही स्टाफ मेंबर आहेत, फोटोआर्टिव्ह, युवा फोटोज आणि दिग्नेश फोटोज यांचं इंट्रोडक्शन आपण सुरुवातीला घेऊया की तुम्हाला सर्वांना त्यांचं इंट्रोडक्शन व्हावं. आणि जे काही आपले स्टाफ मेंबर आहेत मग त्याच्यात फॅकल्टी आहेत, एडिटर आहेत, फोटो एडिटर, व्हिडिओ एडिटर, अशा सर्वांचं इंट्रोडक्शन आपण घेऊयात. आणि सुरुवातीला मी श्रुती मॅम तुमच्यापासून सुरुवात करतो. फर्स्ट लेडीज फर्स्ट.
Good afternoon everyone. माझं नाव श्रुती मुळे आहे. मी वाईवरून आली आहे. मी इथे द किड्स फोटोजचं म्हणजे सोशल मीडिया हँडलिंग मॅनेजमेंट मॅमचं सगळं असिस्टंट काइंड ऑफ सगळं असं हे करते. आता मी भावाकडे पण लक्ष देणार आहे आणि फोटो आणि हॅपी डे सगळ्यांना माझं सरांना थँक्यू. यानंतर आत्ताच आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत कृष्ण सर. प्लीज कम सर. माझं नाव कृष्ण अनुभारे. मी नांदेडहून आलो. गाव देवी. मी आताच 2-3 तारखेपासून सरांकडे एडिटर म्हणून जॉईन झालो आहे. असं प्रवास नेक्स्ट खूप जास्त एक्सपिरियन्स आहे. आपल्या सर्वात खूप एक्सपिरियन्स असे पीपल. अजय सर प्लीज कम. फोटोजमध्ये मी व्हिडिओचं काम करतो ट्रेडिशनलचं. तर युवा फोटोजला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शिक्षक. नेक्स्ट ज्यांना तुम्ही सर्व ओळखत असाल, आपले सर्वांचे लाडके सुनील सर. सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सुनील गांधारते, अहमदनगरहून आलेलो. सरांकडे 2018 साली फोटोशॉप शिकण्यासाठी सरांकडे आलो होतो आणि तेव्हापासूनची जर्नी माझी सरांसोबत आहे. तसेच माझे फोटोग्राफीतले पहिले गुरु म्हटलं तर तशा प्रिया मॅम. त्यांनी मला पूर्णपणे फोटोशॉप शिकवलं. डिझायनिंग वगैरे किंवा एडिटिंग वगैरे मला त्यांच्याकडून नॉलेज भेटलं. आणि त्याचबरोबर जे माणूस घडतो तो जो शब्द आहे तो मी पूर्णपणे सचिन सरांकडून शिकलो. म्हणजे माणूस कसा घडतो किंवा कसं घडायला पाहिजे माणसाने ते मी पूर्ण सचिन सरांकडून शिकलो. आणि त्याचबरोबर मी विवाह फोटोजमध्ये साधारणतः 2019 साली मी जॉईन झालो ॲज अ एडिटर म्हणून. त्यानंतर डिझायनर हे सर्व शक्य आलं प्रिया मॅम आणि सचिन सरांमुळे. आणि बाकी एवढंच नाही की सर तुम्ही जे मला आत्तापर्यंत चान्सेस दिले किंवा ज्या ऑपॉर्च्युनिटी दिल्या त्याबद्दल मी खूप ऋणी आहे तुमचा. आणि नक्कीच यापुढे पण जे काही माझ्या आयुष्यात होईल ते नक्कीच तुमच्यामुळे असेल. आणि खूप खूप थँक्यू सर. मी माझा इंट्रो देतो. मी श्रीनिवास आर बहिर बीडहून आहे. आणि जसं तुम्हाला आता सांगितलंच मी की सरांसोबत मी जवळपास 3 वर्षापासून सोबत आहे. मी जेव्हा मला क्लास करत होता फोटोग्राफीमध्ये म्हटलं एज्युकेशन घेऊन आपण पुढे करिअर करूयात. की बऱ्याचदा तसं होत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं म्हणलं जातं की फोटोग्राफरला काय शिकण्याची गरज आहे. पण मी ते बाजूला ठेवलं. बरेच जण मला म्हणत पण होते की यार त्यात काय शिकण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं म्हणून तेच दाखवून देणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं की शिकून गेलेला फोटोग्राफर काय असतो, जे आपल्या गावाकडं न शिकता काम करतात आणि एक चांगल्या मेंटरकडून शिकून गेलेला फोटोग्राफर कसा असतो. आणि त्यामुळे मी 2019 ऑगस्टमध्ये सरांकडे ॲडमिशन घेतलं आणि तिथून सर्व गोष्टीची सुरुवात झाली.
आणि पूर्णपणे बिगनर होतो आणि सरांनी पूर्ण एकदम लहान मुलासारखं ते सगळे संस्कार दिले. मी त्याला कधीच शिक्षण म्हणत नाही, कारण सर जे देत असतात इथं फोटो आर्टमध्ये जे शिक्षण मिळत असतं ते शिक्षण नाही तर संस्कार आहेत फोटोग्राफीतले. कारण कधी तो फॉर्मॅट नाहीये. बरेचदा आम्ही विचार करतो की फॉर्मॅट करूयात, बट मला असं वाटतं ती स्पेशालिटी आहे फोटो आर्टची की कुठलं तिथं फॉर्मॅट नाहीये की यार आज फक्त एवढं शिकवलं जाईल, ह्याच्या पुढचं नाही शिकवलं जाणार, किंवा काल जे शिकवलं ते कालचंच आहे, ते आज वापस तुमचं रिपीट नाही होणार. हा कुठलाच फॉर्मॅट नसल्यामुळे कुठल्याच मी असं म्हणतो ते संस्कार आहे की ज्याच्यासाठी आम्ही एक एक टॉपिक कधी कधी 3-3, 4-4 दिवस पण घेतो. पण सरांनी तेवढं शिकवलंय की कधीच असं सांगितलं नाही की हे आपलं झालं होतं वापस नाही होणार आहे, किंवा म्हणजे फक्त तेवढ्याच फोटोग्राफी बद्दलच फक्त सर बोलतात असं कधीच नाही. तर जसं सुनील सरनी सांगितलं की एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ती सरांकडून मिळत असते. मग बोलायचं कसं, समाजात कसं आपली वागणूक पाहिजे, हे सर्व गोष्टी सरांकडून आम्हाला मिळत असतात, आपल्याला सर्वांना मिळालेले आहेत. त्यामुळे आज आपण एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून बऱ्यापैकी मार्केटमध्ये काम करतोय. बरेच स्टुडंट आहेत जे काम करतात आपले आणि त्यांना ओळख प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. जेव्हा मी कुठे जातो तर तेव्हा सुद्धा एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून बघितलं जातं. आणि जेव्हा मी सांगतो की मी सचिन सरांचा स्टुडंट आहे तेव्हा तो रिस्पेक्ट 100 पटीने आणखी वाढतो आणि लोक सर शिवाय बोलत नाही तेव्हा. कारण त्यांना माहिती आहे की सचिन सरांकडून घडून आलेला स्टुडंट हा म्हणजे प्रोफेशनल त्या कॅटेगरीत नक्की झालो. राईट. तर मी 1 वर्षाचा प्रोफेशनल वेडिंग फोटोग्राफी कोर्स केला आणि त्यानंतर सरांनी मला आणखी एक चान्स दिला तो म्हणजे सिनेमॅटिकचा, की मला थोडा इंटरेस्ट होता की व्हिडिओमध्ये. आणि मग सरांनी तो मला सिनेमॅटिकमध्ये सरांनी चान्स दिला आणि मी सिनेमॅटिकमध्ये उतरलो. आणि नंतर फोटोग्राफर पासून सिनेमॅटिक किंवा सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळख निर्माण व्हायला लागली. आणि बऱ्यापैकी आता फर्स्ट सीझन माझा झाला जो आहे नोव्हेंबर पासून मी काम करण्यासाठी स्टार्ट केलं. जवळपास मला 98% कामं सिनेमॅटिकचे आले आणि मी काम करतोय. तर खरं सर खूप ऋणी आहे तुमचा की सरांनी योग्य मार्गदर्शन सर करत असतात. आणि खरं तर सर संधी खूप मला अशा संधी सरांनी उपलब्ध करून दिल्या जेव्हा मी स्टुडंट होतो. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की सिनियर स्टुडंट आहेत तरी पण ते सर मला ती संधी देत होते. मी खूप लहान आहे वयाने पण, आणि तरी पण सरांनी ज्या संधी मला दिल्या त्या खूप मोठ्याल्या आहेत. आणि एक संधी अशीच दिली की सरनी एप्रिलमध्ये फॅकल्टी होण्याचा, टेक्निकल फॅकल्टी. आणि मला असं वाटलं होतं की यार का दिली असं मला, किंवा माझ्यात असं काय आहे की मी जे शिकवेल खरं शिकू शकेल की नाही. आणि सुनील सर होते, सुनील सरनी मी खूप घाबरलो होतो आणि मी म्हणलं नाही माझ्याकडून नाही होऊ शकत आहे. फर्स्ट मॅमने मला विचारलं होतं की श्री तू फॅकल्टी आणि मॅनेजमेंट पूर्ण सांभाळशील का. तर मी तेव्हा नाही म्हणलं होतं, म्हणजे मॅमला नाही पण सुनील सरांनी माझ्या जेव्हा बोलणं झालं मी नाही म्हणलं होतं की माझ्याकडून ही जबाबदारी एवढी मोठी जबाबदारी नाही पेलवणार. आणि बहुतेक जे ट्रस्ट सर आणि मॅम माझ्यावर ठेवतात त्याला मी पूर्णपणे उतरू नाही शकणार. त्यामुळे मी पण सुनील सरांनी तो मला सपोर्ट केला की नाही तू करू शकतोय आणि तू कर. आणि सरनी ती ऑपॉर्च्युनिटी दिली. सर मॅम खूप आभारी आहे. आणि तेव्हापासून एक आणखीन प्रोफाईलमध्ये चेंज होत गेला, आणखी नवीन शिकतोय. एवढे सगळे स्टुडंट सोबत आहे, मजा येते खूप, काहीतरी हॅपी करायला भेटतंय. आणि खूप सुंदर आता पण आमचं ते चर्चा सुरू होती की मी त्यांना सांगत होतो आता किरण सरला, त्यांना स्वप्नील सरला, की जे आता स्टुडंट आहेत कारण ते खूप सिन्सिअर स्टुडंट आहेत आणि सर्वांसोबत खूप मजा येते तुम्हाला शिकवायला. आणि मी शिकवतोय पण तुमच्यापेक्षा जास्त मी शिकतोय. त्यामुळं तुम्हाला सर्वांना हॅपी टीचर्स डे माझ्याकडून.
सो एवढा सगळा प्रवास आहे. नक्कीच सरांच्या मार्गदर्शनाने आणि मॅमच्या मार्गदर्शनाने आणखीन पुढचा प्रवास मी करत राहील आणि तो सुद्धा खूप छान असणार आहे अशी मला नक्की खात्री आहे. कारण सर आणि मॅम जर माझ्या मागे असतील तर काहीच अडचणच नाही आहे. आणि मी सरांना आणि मॅमला माझ्या फोटोग्राफीतले आई वडील मानतो. कारण त्यांनी संस्कार दिले. तर आई वडील आपल्याला कधी शिकवत नसतात कुठली गोष्ट, आपल्याला नेहमी संस्कार देत असतात आणि त्यांनी ते संस्कार आपल्या सर्वांना दिले, ते देत आहेत आणखीन पण. त्यामुळं त्यांना मी आई वडील मानतो फोटोग्राफीतले. त्यामुळे थँक्यू सर, थँक्यू मॅम आणि यानंतर आपले नेक्स्ट फॅकल्टी शुभम सर त्यांचं इंट्रोडक्शन करतील. सगळ्यांना टीचर डेच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव शुभम शिंदे, कोपरगाववरून आलो आहे. तर मी पण श्री सरांनंतर एक 2 वीक नंतर आलो आहे. तर सोबत राहिले भरपूर दिवस. सरांकडे आलो तर 3 महिन्यासाठी. तर 3 महिने झाले, नंतर असं वाढत वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, आता अजून पण सोबतच आहे. तर खूप गोष्टी आहे की सर एक म्हणजे गुरुजी बरोबर. आपण टीचरकडून शिकत असतो. तर आपण काय म्हणतो प्रत्येक जण टीचर आहे. तर इथं आल्यावर मला म्हणजे जर आधीचं जर बघितलं आणि नंतर टीचरबद्दल एक रिस्पेक्ट किंवा काय तो जास्त इथे येऊन वाढला. आणि प्रत्येकाला टीचर म्हणून बघायला लागलो. म्हणजे जसं सर झाले, मॅम झालं, नंतर प्रकाश सर, खूप जास्त त्यांचे म्हणजे खूप गोष्टी शिकलो मी त्यांच्याकडून. प्रकाश सर झालं, समाधान सर, खूप ऑपॉर्च्युनिटी दिल्या. आणि एडिटिंगमध्ये सुनील सर, म्हणजे फक्त शेजारी बसलं तरी तुम्ही शिकू शकता. आणि असं काही नाही की पर्टिक्युलर हे टीचर किंवा श्री सर झालं, मी झालं किंवा कुणी टीचर, सर्वजण एक टीचर एक प्रत्येकामध्ये एक वेगळी खासियत आहे प्रत्येकामध्ये. म्हणजे कोण बिझनेसमध्ये चांगलं नॉलेज देऊ शकतं, तर एखादा लाईफमध्ये कसं जगायचं हे पण तुम्हाला शिकून देऊ शकतो. तर असं तर सर खूप खूप धन्यवाद सर. एक अपॉर्च्युनिटी दिली तुम्ही मला. म्हणजे एक ॲव्हरेज स्टुडंट असं कॉलेजमध्ये किंवा कुठं पण, आणि असं कधी वाटलं नाही की यार हे सर म्हणजे सरांचं प्रत्येक सरांचं कसं ते आवडतीचं स्टुडंट असं वाटलं नव्हतं की कधी कोणत्या सरांचा आवडतीचं स्टुडंट आपण बनवू शकतो म्हणून. तर इथे येऊन आणि आपण कधी टीचर बनू शकतो हे पण कधी वाटलं नव्हतं. तर खूप गोष्टी भेटल्या. आणि जेव्हा एक टीचर होता तुम्ही, तर अनुभवायला हे भेटलं की आपण म्हणतो की टीचर खूप जास्त आपल्याला असाइनमेंट देतात, हे देतात, पण त्यांच्यापेक्षा जास्त स्टडी हा आपल्याला करावा लागतो. कारण की ते काय विचारते नाही आपल्याला माहीत नसतं. आणि आपल्याला त्यांना म्हणजे एक टीचर असतो. मी मागं पण एक गोष्ट बोललो होतो कोणाला तरी, आय थिंक आपण शिकत असतानाच बोललो होतो की टीचर बनणं खूप अवघड आहे. म्हणजे आपल्याला सपोज एखादी गोष्ट येते ती खूप सुंदर आहे आणि ही आपली एक म्हणजे एक गोष्ट शिकलोय किंवा आपल्याला ती म्हणजे कळली, आणि ती जर आपण एखाद्या दुसऱ्याला शेअर केलं तर आपण काय करतो, जसं मन मोकळं करतो तर फ्री होऊन जातो. सेम गोष्ट तशी आहे की आपण जर एखादी गोष्ट दुसऱ्याला दिली तर हळूहळू आपण ती विसरत जातो. तर टीचर सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस तिथं करत असतो. आणि खूप अशा गोष्टी आहे आणि खूप गोष्टी इथं म्हणजे सर शिकायला भेटल्या खूप जास्त. आणि एडिटिंग किंवा माझं जे वर्क आहे, म्हणजे मी आत्ता सध्या जर माझ्या कोणी स्टोरी वगैरे बघत असेल तर सरांसारखी एक सवय लागली. ब्लॅक अँड व्हाईट, ॲबस्ट्रॅक्ट किंवा ते पॅटर्न जे शिकलोय ना, फ्रेमिंग, म्हणजे रोज असं वाटतं की यार सरांचा जो जुना प्रोफाईल तुम्ही जर बघितलं ना, फोटो किंवा सरांचं पर्सनल प्रोफाईल, त्याच्यावर सरांनी ते खाली घरांचे वगैरे फोटो टाकले, दिसतं ते डायरेक्ट, म्हणजे तो पिक्चर डायरेक्ट डोळ्यासमोर येतो. म्हणजे सरांना किती शिकू शकतो आपण कुठून, सर सोबत असू किंवा नसू,
पण सरांकडून आपण गोष्टी शिकू शकतो. तेच मॅमकडून लाईटिंग अजून पण जर किड्सचं जर मला म्हणजे माझं असं प्लॅनिंग आहे की मी जर म्हणजे फ्युचरमध्ये स्टुडिओ करणार आहे तर सेम म्हणजे मॅम तसा स्टुडिओ करणार आहे. आणि मी आत्ता पण जर कधी कोणाचा किड्सचा प्रोफाईल बघायचा मॅमची वेबसाईट बघतो आणि मॅमचा प्रोफाईल बघत असं काय, कारण की मला ते म्हणजे डेली आणि अजून पण लॅपटॉपमध्ये जर बघितलं ना किड्सचं जे आपण सर्च करतो ते रिसेंट टाईप असतात, तर ते किड्स आणि ते आणि विवाह फोटोज हे मी कायम सर्च करून बघत असतो. कारण की त्याच्यावर जे वर्क आहे मी जे शिकलोय, मी जिथं शिकलोय, जे मला माहिती ते काय कामाची पद्धती किंवा काय, मी स्टाईल पण खूप करायला बघतो सर तुमची. तर खूप गोष्टी आहेत. धन्यवाद. आणि सगळेजण टीचर आहेत, सगळ्यांना टीचर हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. हॅलो. हा सगळा स्टाफ, सगळे टीम मेंबर सर्व कार्यरत आहेत आणि आणखीन पण टीम मेंबर आपल्यासोबत आहे, स्टाफ आहे जे आपल्यासोबत नाही आहेत, ॲबसेंट आहेत आज, काही कामानिमित्त ते येऊ शकलेले नाही. इथं असे पवन सर जे सिनेमॅटिकचे फॅकल्टी आहेत आपल्याकडे सिनेमॅटिकचे पण क्लासेस आहेत एक स्टुडंटसाठी, ज्यांना माहीत नसेल किंवा कदाचित सरांना माहीत असेल ती गोष्ट की सिनेमॅटिक सुद्धा आपले क्लासेस बऱ्याच दिवसापासून चालू झालेले आहेत आणि त्याला पूर्ण लीड करतात आपले पवन सर, जे ऑलरेडी टीम विवाह फोटोचे लीड सिनेमॅटोग्राफर आहेत. खूप छान त्यांचं काम आहे, खूप क्रिएटिव्ह सिनेमॅटिक त्यांचं शूट आहे, खूप ॲक्टिव्हली ते करत असतात आणि सोबतच ते फोटो आर्टमध्ये फॅकल्टी पण आहेत, स्टुडंट इथे आहेत आपले सिनेमॅटिकचे. तुम्ही त्यांना भेटू शकता, विचारू शकता की कशा पद्धतीने ते सिनेमॅटोग्राफर सुद्धा तयार होत आहेत प्रोफेशनल. जसे फोटोग्राफर आतापर्यंत तयार होत होते, आपण सर्व आहोत, आणि आता नंतर प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर सुद्धा तयार होत आहेत. आणि मला प्राऊड आहे की मी सरांचा फर्स्ट सिनेमॅटिकचा स्टुडंट आहे. तर पवन सर आहेत, त्यासोबतच आपले आणखीन एक एक्स फॅकल्टी आदित्य मारा, जे सोलापूरहून आपल्याकडे आले होते आणि ते पण स्टुडंट होते आणि त्यांनी पण काम सुरू केलं आणि त्यानंतर त्यांचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर ऑलरेडी ते खूप एक्सपिरियन्स पर्सन होते आणि त्यांनी भरपूर इंजिनिअरिंग केली होती आणि जॉब वगैरे करून त्यांनी सर्व गोष्टी सॅक्रिफाईस करून एक छंद त्यांनी वापस जोपासला की आपण थोडंसं मजा येत नाही आहे लाईफमध्ये आणि ज्यामध्ये आपल्याला हॉबी आहे, छंद आहे, ती गोष्ट आपण करूयात म्हणून ते सरांकडे जॉईन झाले. प्रॉडक्ट फोटोग्राफी आणि फूड फोटोग्राफी हे त्यांचं पॅशन होतं, त्यांना त्यात करिअर त्यांनी केलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये पण खूप चांगलं त्यांनी प्रोफाईल त्यात वरती नेलेलं आहे. ज्यांना फूडमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की त्या प्रोफाईलवरचा ते फोटोज बघा, खूप सुंदर त्यांचं काम आहे. आणि आमच्यासोबत असायचे आमच्या ग्रुपमध्ये मी, शुभम सर, प्रतीक सर, वैभव सर, शंकर सर आहेत आणि सोबत आदित्य सर पण असायचे, प्रकाश सर, अशा सगळ्यांचं आम्ही खूप चांगले मित्र होतो. आणि त्यातून सरांनी एक चान्स दिला की जे विद्यार्थी आहेत, आम्ही सर्व विद्यार्थी आहोत, जे फॅकल्टी झाले, सुनील सर असतील, शुभम सर असतील, मी असेल, ते सर्व विद्यार्थी होतो सरांचे. आणि इथून सरांनी त्यांना फॅकल्टी बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्या स्कूलमधला विद्यार्थी तिथे जेव्हा शिक्षक बनतो, फॅकल्टी बनतो, ही खूप मोठी त्यासाठी ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याच्यासाठी जे हृदय असतं ना ते सरांसारखं पाहिजे की आपला स्टुडंट ज्याला जास्त काही एक्सपिरियन्स नाही आहे पण त्याच्यावर ट्रस्ट ठेवणं की तो नेक्स्ट स्टुडंट जे आपल्याकडे येतात त्यांना शिकू शकतो, हा ट्रस्ट ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तशीच आदित्य सरांना पण ती संधी मिळाली आणि ते पण टेक्निकल फॅकल्टी किंवा बेसिक फॅकल्टी म्हणून कार्य करत होते बराच काळ. आणि नंतर ते त्यांच्या करिअरसाठी नक्कीच सर्वांचं एक फ्युचर आहे, तर त्यांनी नक्कीच त्यासाठी ब्रेक घेतला आणि आज ते सोलापूरमध्ये काम करत आहेत. आदित्य सर
आपल्यासोबत होते. आज दोघे पण नाही येत, आदित्य सर आणि पवन सर दोघे पण काही कारणामुळे नाही येत, तरी पण त्यांना आपल्याकडून सर्वांकडून हॅपी टीचर्स डे. तुम्ही जर फेसबुक लाईव्ह असाल बघत असाल तर सर्व स्टुडंटकडून तुम्हाला हॅपी टीचर्स डे. प्रीतम विटाकर सर आहेत, त्यांना सुद्धा आपण सर्व मिळून हॅपी टीचर्स डे. सर हॅपी टीचर्स डे प्रीतम सरांना. त्यानंतर आपले जे काही सिनियर स्टुडंट आहेत, प्रकाश सर आहेत आणि ते आपले टीम मेंबर पण आहेत. विवाह फोटोजमध्ये ते कॅन्डिडेटचं लीड करत असतात. तर सो प्रकाश सर, तुमचा इंट्रो ऐकायला आवडेल आम्हाला. आणि ते सुद्धा आपले स्टुडंट आहेत फोटो ऑडिओचे. आणि सर आपल्याला ॲज अ टीम मेंबर, ॲज अ स्टाफ सारखं सतत ती ऑपॉर्च्युनिटी देत असतात. सगळ्यांना टीचर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला सगळ्यांना मी 2018चा स्टुडंट आहे. तर मला वाटतं मी भरपूर न्यूज आणि अजून देखील आहे. आणि सरांनी तशा खूप म्हणजे एवढ्या मोठ्या वेळीचा सर तुम्ही संधी दिला, अनुभव दिला, हा मला माझ्या गावाकडल्या लेवलला नसता भेटला आणि तो दिला. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. मॅम तुम्ही ज्या काही गोष्टी शिकवल्या सगळ्या, कसं वागायचं, कसं बोलायचं सर. तुम्ही मार्केटमध्ये आता सरांनी ज्यावेळेस आम्ही क्लासला यायचो असं नॉर्मली येतो, म्हणजे असं कधी सेल नाही केली, कधी हेअरस्टाईल नाही केली. सर आम्हाला असं आता म्हणायचे, मी घेऊन लवकर मला सलूनमध्ये घेऊन लवकर सलूनमध्ये पैसे देतो, तुम्ही करून या, व्यवस्थित राहा, कपडे चांगले राहा, सगळ्या गोष्टी सरांनी तुम्ही शिकवल्या. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नक्कीच सर. खरं तर सगळे जे इथे येतात ते एक म्हणतात की आम्ही सर्वांसोबत कनेक्ट झालो आणि आणखी इथेच आहोत. तर ते सरांचं प्रेम आहे की आम्हाला वापस जाऊनच देत नाही. म्हणजे मला सुद्धा आता दिवाळीनंतर स्टुडिओ चालू करायचा होता आणि मी घरच्यांशी बोललो, तर घरचे म्हणे की थांब थोडा आणखी एन्जॉय कर जरा लाईफ. तर मी म्हणलं काय एन्जॉय करायची. तर मी जेव्हा विचार केला, मी म्हणलं सरांसोबत राहतोय हाच तर आपला एन्जॉय मोठा. कारण शिकायला भेटतंय. जेवढं मी सरांसोबत राहतोय, रोज काही ना काहीतरी नवीन शिकतोय. सर रोज स्टडी करतायत आणि ते वाचलं इथून सरांचं क्लास सुरू असतो आणि हे सर्व रोज शिकायला भेटतंय, हाच तर खरा एन्जॉय असं मला वाटलं. आणि मी आणखीन सरांसोबत आहे, आणखीन तो निर्णय घेतला की आणखीन आपण सरांसोबतच राहूयात आणि तो लाईफचा एन्जॉय आपण करत राहूयात. तिथे ते सर्व आहेत की जे आणखीन सरांसोबत राहून एन्जॉय करता येतं. आणि सोबतच जसं प्रकाश सर म्हणाले की कारण आपण खूप चांगले फोटो काढू, नक्कीच सरांचे स्टुडंट आहोत, मॅम पण आपण शिकतोय आणि नक्कीच ते खूप छान आपण फोटोग्राफर बनू. पण जर तुमची पर्सनॅलिटी चांगली नसेल, जर तुम्ही एक प्रोफेशनलिझम जर ते सांभाळलं नसेल, कारण फोटोग्राफर आणि प्रोफेशनल फोटोग्राफर याच्यात खूप फरक असतो. तुम्ही बिझनेस किती करताय, तुम्ही क्लायंट सोबत कसं कॉर्डिनेशन करताय, तुम्ही जेव्हा शूटला जाता तेव्हा कशा पद्धतीने जाताय, या सर्व गोष्टीचा आज ह्या युगात खूप मॅटर करतो की तुम्ही कशा आहात, राईट. तर ते सर्व सर ते गोष्ट आपल्या सगळ्यांवर ते संस्कार करतायत, सांगतायत की कशा पद्धतीने बोलायचं आहे, कशा पद्धतीने राहायचं आहे आणि सर्व गोष्टी बिझनेसच्या पण गोष्टी सर देत आहेत. आणि त्यामुळे खूप चांगले प्रकारे आपले जे एक स्टुडंट आहेत ते खूप चांगला बिझनेस करतायत. नक्कीच आपण सर्वांचे फीडबॅक आज आपण ऐकणार आहोत. आणि चालेल, मग आपण आपल्या सर्वांकडून जाणून घेऊया
की आपला काय फीडबॅक आहे. इंट्रो ऐकायला आवडेल, तुमची हिस्ट्री ऐकायला आवडेल आम्हाला, आणि जेव्हा तुम्ही फोटो ऑडिओमध्ये कनेक्ट झालं त्यानंतरचा प्रवास तुमचा कसा होता हे सर्व तुमच्याकडून ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. आणि आणखीन एक गोष्ट की जसं की स्टुडंट मीटअप आहे, तर आपण सर्व गप्पा मारत आहोत, आणि त्यासोबतच तुम्हाला असं काही वाटतं का की फोटो ऑडिओने ही गोष्ट केली, तुमचं सजेशन की फोटो ऑडिओने ही गोष्ट केली तर आणखीन ती सुंदर बनेल, तर तुमचे सजेशन ऐकून सुद्धा फोटो ऑडिओ ग्रो करते. हा खूप मोठेपणा आहे की स्टुडंट पण ते सजेशन घेणं की आम्ही ही गोष्ट चेंज करू. तर नक्कीच तुमचे सजेशन आम्ही ऐकू आणि त्याच्यावर नक्कीच ते गोष्टी अप्लाय करू. Yes. तर सुरुवात माझ्या मते आपण किरण सर पासून करूयात. किरण गंडागटे जे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत मार्केटमध्ये. मला त्यांनी खूप चांगली संधी दिली आणि जवळपास मी त्यांच्यासोबत आहे 8-9 महिन्यापासून सरांसोबत आहे, आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना आता बॉन्डिंग झाली आहे. सुनील सरांचेच ब्रदर आहेत, तर त्यामुळे आणि सुनील सर आणि किरण सर सांगत असतात की छोटे भाऊ येतात, आणि नक्कीच सर तसं तुम्ही मला ट्रीट करताय. थँक्यू. प्लीज. थँक्यू. सर्वांना आधी टीचर डेच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव किरण, मी नगरवरून आहे. 2018मध्ये मी जॉईन झालो होतो. 1 वर्षाचा कोर्स केला वेडिंग फोटोग्राफीचा. त्यानंतर 2019मध्ये मी माझं स्वतःचं काम सुरू केलं. प्रारंभ फोटोज नावाचं मी स्वतःचं ब्रँड बनवलं, ज्याचं सरांनीच लोगो डिझाईन केलं. प्रेमाने खूप छान लोगो बनवलं. थँक्यू सर. खूप जणांनी विचारलं पण कुठे बनवलं, तर फर्स्ट क्रिएटिव्ह बस सचिन सरांनी केलं. आणि खूप सुंदर अनुभव तिथं आल्यानंतरचे, म्हणजे फक्त फोटोग्राफीच नाही तर जसं प्रकाश सर बोलले की स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालं किंवा बोलण्याचे क्लायंटसोबत मीटिंग असते, डील करणं असेल, सर्वच गोष्टी जसं सचिन सरांनी सर्व गोष्टी सांगितल्या. इवन आम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, आपले फोटो टूर असतील, वृंदावन केले. नक्कीच आवडेल परत एकदा अरेंज करायला, आणि लवकरच त्याचं पण प्लॅन करू सर आपण. आणि पुन्हा एकदा सर्वांना टीचर डेच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान इंडस्ट्रीमध्ये आहात तुम्ही, सुंदर काम करत, त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. शुभेच्छा. हॅलो एव्हरीवन. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना, आणि फोटो ऑडिओला छत. मी शिरूर तालुक्यातून एका छोट्या गावातून आलेलो आहे, आणि आता माझा सध्याचा बेस पुण्यामध्ये आहे. आज जे काही माझं सक्सेस आहे ते सर्व या लोकांना अर्पण करतो मी. आणि आपल्या सर्वांच्या स्टुडंटची ताकद फोटो ऑडिओ आहे, तसेच आपल्या सर्वांच्या आत्मविश्वासाची ताकद फोटो ऑडिओ आहे. खरं तर मला खूप तर कापता आहे बोलायला मोठ्या लोकांच्या समोर, पण मी 2018मध्ये जॉईन झालो आहे फोटो ऑडिओला. मी असं म्हणणार नाही की मी 3 महिन्यासाठी होतो, 6 महिन्यासाठी होतो, पण 2018 पासून मी या कुटुंबाला जॉईन झालोय. तर हा प्रवास अखंड चालू आहे. माझे आता 3 ब्रँड आहेत. एक आम्ही लॉन्च करतोय, त्यासाठी एक मुंबईची कंपनी माझ्यासोबत आहे, द सेवन. त्यांनी पण 1 वर्षापासून चालू केलेलं आहे, पण त्यांनी पहिल्या वर्षातच लंडनमध्ये वेडिंग केलेलं आहे. आता खूप हाय लेवल आहे, आणि मी ज्या प्रोफाईलसाठी काम करतोय, जे लोक इंस्टाला हाय प्रोफाईलला काम करतात, त्याच्या प्रोफाईलला जे फोटो पोस्ट होतात, आता रिसेंटली दीपकचे असं वेडिंग झालं, त्याचे फोटो एडिट मी स्वतः केले. परवा दिवशी एक मीटिंग आहे माझी, मॅजिक मुवमेंट, ही एक खूप मोठी कंपनी, तुम्ही इंस्टाला सर्च करू शकता. सेलिब्रिटी वेडिंग
बाकीचे स्वतः हँडल करतात. खरं तर सांगायचं म्हणजे असं आहे, मी फोटोग्राफी इंडस्ट्रीत 2018 पासून होतो. माझे वडील पण फोटोग्राफर होते. पण जो कॉन्फिडन्स मला 2018 नंतर आलाय त्यात सरांचा खूप मोठा वाटा आहे. कारण सरांनी मला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलेलं आहे. मी कसा होतो काय होतो सरांना सगळं माहिती. आज मी अल्बम डिझायनिंग फोटो एडिटिंगमध्ये मी स्वतःला खूप सक्सेस आहे असं मानतो. माझं सक्सेसचं खरं कारण सचिन मोर आणि प्रिया मॅडम आहे. माझा फोटोग्राफीचा प्रवास आणि एडिटिंग इंडस्ट्रीचा प्रवास, माझ्यासारखे अजून खूप स्टुडंट आहेत की सर घडवत आहेत. हजारो स्टुडंट आहेत की फोटो आर्टिओमधून बाहेर पडलेत आणि असा एकही स्टुडंट नाही की तो आज घरी बसून आहे. प्रत्येक जण काही ना काही करतोय. मॅडमला खरं तर मी फोटोशॉप शिकायला खूप उत्साहित आहे काय मॅडमकडून. मॅडमचे तर किड्स फोटोचे जे फोटोचे कलर्स पाहतो, जे कलर सिक्वेन्स पाहतो ते करायचा खूप प्रयत्न करतो. मॅडम नम्र विनंती आहे तुम्हाला की मला एडिटिंग मध्ये अशी गायडन्स करा ज्यावेळेस सगळ्यांना बोला. हा वटवृक्षाची पारंब्या आहे की ते आपल्याला जपून ठेवतात आणि आपण या वटवृक्षाची मुळं आहोत. या फोटो आर्टिओला असाच उभं राहून ठेवू. सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी खूप पुढे जावे असे माझ्याकडून पण शुभेच्छा आहेत आणि फोटो आर्टिस्टकडून सुद्धा शुभेच्छा आहेत. थँक्यू. थँक्यू सर. आणि सरांनी खूप सुंदर शब्द वापरला कुटुंब. आणि नक्कीच फोटो आर्टिओ हे कुटुंब आहे, फोटोग्राफीचं कुटुंब आहे. नेक्स्ट श्रेयस सर प्लीज. नमस्कार सगळ्यांना. हॅपी टीचर्स डे सगळ्यांना. 5 सप्टेंबर 2015 सरांची पहिली बॅच आणि पहिल्या बॅचचा मी स्टुडंट. सो सरांनी एक 1 मंथचा एक कोर्स ठेवला होता बेसिक फोटोग्राफीचा. त्याच्या आधी सरांना मी भेटलो होतो जेव्हा न्यू मेरिडियन होतो हॉटेल, पहिल्यांदा भेटलो. तर एक फोटोग्राफीचा सेन्स आणि छोटासा एक फ्रेमिंग काय असतं किंवा काय हे हळूहळू मी सरांना एक सरांकडून शिकलो मी की मी एक जस्ट अपोजिट फोटोग्राफर म्हणून गेलो होतो. म्हणजे एका मित्राबरोबर हडपसरच्या कॉलेजचा एक फ्रेंड होता, तिकडेच त्याचा स्टुडिओ होता. सो सरांना एक जस्ट मी एक भेटलो की एक प्रोफेशनल इथिक्स म्हणतात तर सरांकडून दिसला आणि त्यांच्याकडे गेलो काही प्रकारे क्रिएटिव्ह काहीतरी एक अँगल सर घेत होते फोटोज आणि सरसकट मी ते सरांनी मला ते दाखवले. सो मी त्या दिवशी त्या क्षणापासून सरांचा फॅन झालो होतो. आणि झालं कसं की मग सरांना मी कंटिन्यू त्यांच्यावर कॉन्टॅक्ट राहिलो आणि सरांचा एक 5 सप्टेंबर 2015 आजच तो दिवस होता. त्या दिवशीपासून आमचा फर्स्ट डे सुरू झाला होता. आज त्याला 7 वर्ष सर पूर्ण होतं. सो प्रोफेशनल फोटोग्राफर आणि या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली मी जॉब बरोबर फॉलो करतो. बट इट इज नॉट दॅट. मी रोज शिकण्यासारखं या सगळं या प्रवासात आहे. अनफॉर्च्युनेटली मी सगळ्यांचं इंस्टाग्राम किंवा मॅमच्या टिप्स वगैरे यातनं शिकतोय. बट द थिंग इज की रोज शिकण्यासारखं आहे. पण आपण याच्याकडे आपण प्रायोरिटाईज काय करतोय. आज फोटोग्राफी प्रायोरिटाईज करतोय का आपलं काम प्रायोरिटाईज करतोय. स्टील जेव्हा केव्हाही आपण बघतोय सरांनी ही फ्रेम का घेतली असेल किंवा मॅमनी ही फ्रेम का घेतली असेल, लाईट्स का वापरली, हे क्युरिओसिटीने सरांनी पहिल्यापासून निर्माण केली होती. आणि जेव्हा केव्हाही कार्यक्रम त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या शॉप म्हणजे स्टुडिओवरती येतो त्या सगळ्या गोष्टी मला खूप शिकायला भेटतात. आणि बऱ्याचशा मी म्हणेन की बरेच फिमेल आर्टिस्ट किंवा फिमेल मॉडेल्स सरांबरोबर आम्ही त्यांच्यावर
त्याच्यानंतर त्यांना एक खूप छान छान ऑपॉर्च्युनिटी भेटली कलर्स मराठीवरती किंवा बाकीच्या यावरती. पण सर त्यासाठी थँक्यू. आणि त्यांनी त्यासाठी मला हे केलं, अप्रोच केलं. आणि आय डोंट नो बट खरंच प्रत्यक्षाने एक एक छोटे छोटे पॉईंट जे शिकण्यासारखे नसाल पण ते कमाल आहेत फर्स्ट ऑफ ऑल. आणि दुसरी गोष्ट असंही म्हणेन की जेव्हा आपण फोटोग्राफीमध्ये मी जसं विकेंडला मला कसं पॉसिबल असेल तसं मी नेहमी वेडिंग फोटोग्राफी किंवा त्याच्या असाइनमेंट जेव्हा मी घेतो तर ही फिल्म सर कशी काय घेऊ शकते किंवा ह्याच्यामध्ये काय आर्ट सेन्स बनेल हे खरंच सरांकडून शिकण्यासारखं आहे. प्रत्येक वेळेस ते प्रयत्न करत असतो मी. आणि रिसेंटली एक एक्झाम्पल देऊ इच्छितो की एक हे होतं ढोळेजळचा कार्यक्रम होता छोटा. सो तो मी सर्वांना बेसिक फोटोग्राफी ते आम्ही केलं. ते ओटी बनण्याचा कार्यक्रम सर केला. आणि त्याच्यामध्ये ते म्हणले की आम्हाला मॅटर्निटी शूट पण हवं आहे. सो ते मी म्हणलं असं आहे. तर त्यांनी एक पिंटरेस्टवर किंवा गुगलवरती सर्वसाधारण त्यांनी बघितलं. अरे म्हणजे काय वरवर दिसते थोडंफार किंवा काय म्हणजे फार पोटाचं पाठ फार एक्सपोज होतो. मी म्हटलं की काम करा, मला लिंक पाठवतो, सरांचं पेज बघा इंस्टाग्रामवरती. त्याच्यामध्ये एक ॲस्थेटिक सेन्स आहे किंवा मग मी म्हणेल की आपल्याला काय एक्झॅक्टली दाखवायचं आहे. फोटो आपल्या बॉडीचा कुठला पार्ट व्यवस्थित दाखवायचा ॲस्थेटिकली दाखवायचं आहे. हेच ते मॅम आणि संजय सरांकडून खूप शिकलो आहे मी. आणि 1 सप्टेंबर 2018 19 तर एक ज्ञानेश्वरी पण आहे गायकवाड, त्यांचा जीवनची पण मूवी झालेला आहे. त्यांचा एक पोर्ट्रेट होता सरांनी, तो सुंदर पोर्ट्रेट होता. पण ह्यातनं काय हा कुठला आपला बॉडी पार्ट कुठला दिसला पाहिजे किंवा नाही दिसला पाहिजे, एक प्रॉपर पोझिशन कशी असली पाहिजे किंवा त्याचे एक काय म्हणतात त्याला वेव्ह फॉर्म कशी असली पाहिजे त्या फोटोमध्ये ते सगळं दाखवलं. एक पर्टिक्युलर त्यातले 4-5 फोटो एक प्रॉपर जो आहे फोटो तो एडिट करून प्रॉपरली सरांकडून मी घेतोही फक्त तो सिलेक्ट केला आणि त्यानंतर तो समजून सांगितला. त्यासाठी मोठी गोष्ट नाही माझ्यासाठी आणि ते फार शिकण्यासारखं सरांकडून. सो हॅपी टीचर्स डे. एवढंच बोलतो. थँक्यू सो मच आणि हॅपी टीचर्स डे टू ऑल. थँक्यू. थँक्यू सर. नेक्स्ट जे आमच्यासोबत असतात, सोबत राहतात आणि सोबत सर्व मजा मस्ती करतो आणि असे हरभरणारे कलाकार प्रतीक देशमुख सर प्लीज. खरं तर मी खूप कमी बोलतो. माझं नाव प्रतीक देशमुख. मी अकोले तालुक्यामधून एक छोट्याशा गावामधून राहतो. सरांना मी 2019च्या एंडिंगला म्हणजे 4 नोव्हेंबर 2019 कधी जास्त बोलत नव्हतो, काही नाही. तर त्यानंतर जेव्हापासून इथे आलो तेव्हापासून मला ती एक हिंमत यायला लागली. मी माझ्या सरांसोबत सुद्धा एक फ्री बोलू शकते, मला त्यापासून कळायला लागली. म्हणजे ती एक छान गोष्ट झाली की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप जास्त मदत झाली. तेव्हा पण म्हणजे तेव्हापासूनच तर तेव्हापासून शिकत आलो सर तुमच्याकडनं. आत्ता सुद्धा शिकतो. तुमचा प्रोफाईल रोज बघतो ना, तुमचं प्रोफाईल पण मागच्या 1 महिन्यापासून ते झाले. मॅमचा जो एक कलर सेन्स आहे तो
मी जितकं जास्त बघतोय तितकं शिकत जातोय. तुम्हाला बाहेर जास्त कुठंच दिसत नाही, पण तो एक आमचा तो प्लस पॉईंट आहे. कलर सेन्स तो शिकण्याचा खूप प्रयत्न करतोय आम्ही. तर तुमच्या फ्रेमिंग्स वगैरे खूप छान असतात, त्याही शिकण्याचा प्रयत्न करतो. येत नाही अजून येतो. खरं तर आयुष्यामध्ये सगळेच आपले आयुष्य जोपर्यंत आहे आपलं तोपर्यंत सगळेच गुरु असतात, आपले सगळे शिक्षक असतात. प्रत्येकाकडनं आपण काहीतरी शिकत असतो. तर अशा सगळ्यांना तुम्हाला सर्वांनाही शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. यानंतर आणखीन एक जे आपल्या सोबतचेच स्टुडंट स्वप्नील सर, स्वप्नील मेहते सर. मी 12वी 2017 माझा गॅप होता. मी असे वगैरे फोटो असतात. मी माझ्याकडून फोटोग्राफर मला पण जास्त इच्छा होती की मी काहीतरी वेगळं करावं. तेव्हापासून मी 1 वर्ष त्यावर सर्च करत होतो, कॉल केला. म्हणजे आपण मी सर्च करत होतो प्रोफेशनल फोटोग्राफी कोर्स सर्च करत असताना मला तिथं प्रोफेशनल फोटोग्राफी कोर्स असं दिसलं. मग मला लक्षात आलं फोटोग्राफीचे कोर्स पण असतात. तेव्हापासून मी थोडंसं इंस्टाग्राम डाउनलोड केलं.